नमस्कार मित्र, मी तुमचा मित्र संबंधतज्ञ डॉक्टर उत्तम गव्हाणे. मित्र, तुम्ही करत असलेल्या कुठल्याही प्रयत्नामध्ये जर सक्सेस पाहिजे असेल, तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये तुमच्या ध्येयामध्ये यश पाहिजे असेल, तर कोणती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असं वाटतं तुम्हाला? मित्र, तुम्ही जर कुठलाही प्रयत्न करत असताना त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे, मी यशस्वी होणारच आहे, मी यश खेचून आणणारच आहे, अशा विचाराने जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या विचारामध्ये तुम्हाला त्या प्रयत्नामध्ये नक्कीच यश मिळेल. पण तुम्ही जर अशा विचाराने प्रयत्न केला की मला जमेल का नाही, कोणास येणार नाही, कदाचित मी यशस्वी होणार नाही, असं नकारात्मक विचार घेत, मनामध्ये शंका घेत जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला निश्चितपणे अपयश मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, बिलिव्हिंग इन युअर सेल्फ इज द फर्स्ट सिक्रेट ऑफ सक्सेस. मित्रो, आजचा हाच विषय आहे, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. तुम्हाला जर कुठल्याही ध्येयामध्ये यश पाहिजे असेल तर कॉन्फिडन्स इज द फर्स्ट. पहिले यशाचं सिक्रेट आहे आत्मविश्वास. तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास असला तर इतर कोणत्याही पात्रता, क्षमता, गुणवत्ता, क्वालिटीज किंवा शैक्षणिक पात्रता असो, उंची, वय, वजन, रंग कसाही असो, तुम्ही आत्मविश्वासाच्या जोरावर सक्सेस खेचून आणू शकता. पण जर तुमच्यामध्ये आत्मविश्वासच जर नसेल तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता फार कमी, यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ती आहे कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, हे माहिती असून सुद्धा आपण कधीही कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, कॉन्फिडंट अधिकाधिक होण्यासाठी कधी प्रयत्न करत नाही. जाणीवपूर्वक कधी कोणी प्रयत्न केल्याचं दिसत नाही. आत्मविश्वास असतोय आपल्यामध्ये, म्हणजे नेमकं कुठं असतोय? शरीराच्या कुठल्या अवयवामध्ये कॉन्फिडन्स असतोय? तो हृदयात असतोय, डोक्यात असतोय, बुद्धीत असतोय की शरीरामध्ये असतोय? कोणत्या अवयवामध्ये असतोय? आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे? आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय, या गोष्टी आपण कधीही जाणीवपूर्वक प्रयत्न करून माहिती करून घेत नाही. आत्मविश्वास हा काय अनुवंशिकतेनं कुणाला कधी मिळत नाही. आत्मविश्वास हा बाजारामध्ये कुठेही विकत नाही. तो आत्मविश्वास आपल्यामध्ये पैदा करावा लागतो. असं तुम्ही कुठल्या दुकानामध्ये गेला किंवा कुठं बसला आत्मविश्वास स्वतःमध्ये आणला असं बिलकुल होत नाही. स्वतःमध्ये तो पैदा करावा लागतो, निर्माण करावा लागतो, स्वतःला कॉन्फिडंट स्वतः बनवायला लागते. म्हणून आत्मविश्वास जाणीवपूर्वक स्वतःमध्ये वाढवणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी इथं करायच्यात आपल्याला या मी सांगणार आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी बऱ्याच टिप्स मी यापूर्वी सुद्धा सांगितलेल्या आहेत, माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. पण काही तर 5 टिप्स मी महत्त्वाच्या सांगणार आहे, ज्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा की कॉन्फिडन्स हा प्रयत्नातून येतो. कॉन्फिडन्स कम्स नॅचरली विथ सक्सेस. म्हणजे सक्सेसफुल झाला तर कॉन्फिडन्स तुम्हाला निश्चित येईल. बट सक्सेस कम्स ओनली टू दोज हू आर कॉन्फिडंट. म्हणून यशाबरोबर तुम्हाला कॉन्फिडन्स येईलच, पण यश मिळण्यासाठी कॉन्फिडन्स पाहिजे. ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांनाच सक्सेस येते. म्हणून कॉन्फिडन्सच्या काही टिप्स सांगतो, त्या तुम्ही लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्यातली पहिली टिप आहे, बिलीव्ह इन युअर ॲबिलिटीज. थोडंसं फास्ट घेतो. बिलीव्ह इन युअर ॲबिलिटीज. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. मित्र, कोणतेही ध्येय मिळवण्यासाठी तुम्ही अगदीच काही झिरो नाही आहे. तुमच्यामध्ये एखादी गुणवत्ता कमी असेल तर एखादी गुणवत्ता जास्त सुद्धा असते. तुमच्यामध्ये अशा अनेक गुणवत्ता आहेत की ज्याच्या आधारावर तुम्ही यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला छोट्या छोट्या टार्गेटमध्ये सक्सेस मिळवलेला आहे. आणि तुमच्यातल्या अनेक गुणवत्ता अशा आहेत की ज्याच्या आधारावर तुम्ही यशस्वी होऊ शकता. मित्रो, त्या गुणवत्ता तुम्ही आठवा. आतापर्यंत वेगवेगळ्या वेळेला तुम्ही मिळवलेले सक्सेस आठवा. कोणकोणत्या बेसवर ते सक्सेस तुम्ही मिळवलेलं आहे ते आठवा आणि त्या तुमच्या गुणवत्तांवर विश्वास ठेवा. जर तुम्ही ठरवला की तुम्ही यशस्वी होऊ शकता, तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या वेळेला तुम्ही सक्सेसफुल झालेला आहात त्या तुमच्या सगळ्या क्वालिटीवर विश्वास ठेवा. त्या सगळ्या क्वालिटीजच्या आधारावर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि एकदा यशस्वी झाला की ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतोय. म्हणून तुमच्यामधील गुणवत्तांवर विश्वास ठेवा. दुसरी महत्त्वाची पायरी आहे
डेव्हलप युअर ॲबिलिटीज. डेव्हलप तुमच्या क्षमता, गुणवत्ता, पात्रता वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही कुठलंही ध्येय हे सतत बदलत राहते. एक अचीव झालं की दुसरं अचीव झालं की तिसरं. प्रत्येक यश हे पायरी असते. कुठलंही यश हे अंतिम नसते. यश हे पायरी असते आणि त्या प्रत्येक यशाच्या तुमच्याकडून अपेक्षा ह्या वेगवेगळ्या असतात. मग त्या प्रत्येक म्हणजे मी शाळेत असाल तर शाळेच्या अपेक्षा काय, अभ्यासातील एकाग्रता आहे, स्मरणशक्ती वगैरे. जर तुम्ही एखाद्या खेळामध्ये भाग घेत असाल तर तिथल्या अपेक्षा काय असेल, तुमची विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे, मनोबल स्ट्रॉंग पाहिजे वगैरे वगैरे, स्किल वगैरे. किंवा तुम्ही त्याच्या पुढे असं प्रत्येक सक्सेसच्या या अपेक्षा तुमच्याकडून वेगवेगळ्या असतात. त्या प्रत्येक अपेक्षेला तुम्हाला पात्र व्हायला पाहिजे. तुम्हाला स्वतःला डेव्हलप करता यायला पाहिजे. तुमच्यामधील गुणवत्ता ह्या तुम्ही जे काही ध्येय ठरवले आहे त्यानुसार तुम्ही स्वतःमध्ये सतत प्रयत्न करता यायला पाहिजे की मला बदलायचं आहे, मला आणखीन स्वतःमध्ये बदल करायचा आहे, मला आणखीन. आणि ही बदलण्याची प्रोसेस ही कंटिन्युअस पाहिजे, सातत्य त्याच्यामध्ये पाहिजे. थोडासा प्रयत्न केला थांबलो असं बिलकुल नाही. म्हणून प्रयत्न करत राहायचं, स्वतःमध्ये बदल करत राहायचं आणि ते बदल तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढतात आणि तो आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत खेचत राहतो. लक्षात ठेवा, तुम्ही जर एक्सक्युजेस सांगत राहिला तर एक्सक्युजेस आणि सक्सेस हे कधी एकत्र राहत नाहीत. तुम्ही ऐकलं असेल, एक्सक्युजेस आणि सक्सेस हे कधी एकत्र नांदत नाहीत. एक्सक्युजेस सांगणारे कधीही सक्सेसफुल होत नाहीत आणि सक्सेसफुल होणारे कधीही एक्सक्युजेस सांगत नाहीत. म्हणून तुम्हाला स्वतःला नेहमी बदलत राहायचं आहे, स्वतःमध्ये सारखं डेव्हलपमेंट करत राहायचं आहे, तुमच्या यशानुसार स्वतःची गुणवत्ता वाढवायचा आहे. लक्षात घ्या. म्हणून असं म्हटलं जातं की बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त को बदलना सीखो, मजबूर को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. प्रयत्न करायचा आहे, स्वतःला डेव्हलप करायचं आहे, स्वतःमध्ये बदल करायचा आहे. तिसरं आहे अवॉइड निगेटिव्ह पीपल्स. नकारात्मक लोकांची संगत जर तुमची असेल तर ती पहिला कट करा. हे निगेटिव्ह लोक स्वतः तर काही प्रयत्न करत नाहीतच आणि दुसऱ्याच्या प्रयत्नाला मात्र अपयशाच्या शक्यता नेहमी सांगत असतात. मित्रो, प्रत्येक प्रयत्नामध्ये यशाची पण शक्यता असते आणि अपयशाची पण शक्यता असते. पण प्रयत्न करताना यशाच्या शक्यतेकडे जाऊन बघत प्रयत्न करायचा असते. अपयशाच्या शक्यतेकडे बघत प्रयत्न केलं तर तुम्हाला यश मिळणार नाही. पॉझिटिव्ह थॉट्स अट्रॅक्ट्स ओनली सक्सेस. रिझल्ट काय आहे? पॉझिटिव्ह थॉट्स अट्रॅक्ट्स ओनली रिझल्ट. जे रिझल्ट येतात ते फक्त पॉझिटिव्ह विचारातून येतात. छापा कॉइन उडवला, छापा पण पडेल पण काटा पण पडेल. याच्यामध्ये सक्सेसमध्ये कसं आहे, यश पण मिळेल, अपयश पण मिळेल. पण अपयश हे असंच मिळू शकते, यश मात्र तुमच्या गुणवत्ता आहेत, पात्रता आहेत, तुमचा जो काय आतापर्यंत ज्या क्वालिटी आहेत या क्वालिटी तुम्हाला यश मिळण्यासाठी मदत करत असतात. तुमच्या प्रयत्नातून यश मिळते. जसं नैसर्गिक नशिबाने येते सुख दुःख तसं नाही आहे. यशामध्ये तुमचा प्रयत्न फार महत्त्वाचा आहे आणि तुमचा प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत नेतच असतात. तुमच्या क्वालिटीज काय, तुमच्या ॲबिलिटीज काय ह्या तुम्हाला माहिती असतात, दुसऱ्याला माहिती नसतात. तुम्ही एखादं हॉटेल टाकायचं म्हटलं तर तुम्हाला कोणतरी म्हणेल काय हॉटेल, इथं भरपूर हॉटेल आहेत, तुझं हॉटेल चालणार नाही. आणि अजिबात हॉटेल नसेल तुम्ही टाकायचं म्हटलं तर काय इथं हॉटेल कसं चाललं असतं तर एक पण इथं अजिबात आसपास हॉटेल नाही. जर तुम्ही कुठलंही काम, कुठलाही व्यवसाय, कुठलंही एखादा टार्गेट जर ठरवलं तर तुम्ही निगेटिव्ह लोकांच्या संगतीत असाल तर ते निगेटिव्ह लोक तुम्हाला तुमचं ध्येय, तुमचं गोल कसं चुकीचं आहे हे नेहमी सांगत राहतात. म्हणून निगेटिव्ह लोकांची संगत टाळायची आहे. निगेटिव्ह लोक तुमच्यापेक्षा हुशार जर असतील तर ते तुम्हाला अधिक उत्कृष्टपणे पटवून सांगतात की तुमचं ध्येय कसं चुकीचं आहे. म्हणून पहिला निगेटिव्ह लोकांची तुम्हाला संगत बंद करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, चौथा आणखी एक महत्त्वाचा आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. पॉझिटिव्ह सूचनांचं स्वागत तुम्हाला नेहमी करायचं आहे. नेहमी कधी घरातून बाहेर पडताना किंवा कुठलेही टास्क हातात घेताना आय कॅन डू इट, आय कॅन डू इट अशा प्रकारे पॉझिटिव्ह विचार करूनच त्या गोष्टीसाठी प्रयत्न करायचा आहे.
प्रयत्न करताना मगाशी पण मी सांगितलं की प्रयत्न करताना जर तुम्ही निगेटिव्ह विचारायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथं यश मिळणार नाही. जर पॉझिटिव्ह मी करू शकतोय, मला जमणारच, मी खेचून आणणारच, अशा विचाराने जर तुम्ही प्रयत्न केला तर तिथं तुमची यशाची शक्यता वाढते, पॉवर वाढते. आणि ही मानसिक शक्ती, हे मनोबल तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणून सेल्फ टॉक पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वयंसूचनांचा सुद्धा तुम्ही आधार घेऊ शकता. स्वयंसूचना रोज लिहिणे किंवा स्वयंसूचना रोज म्हणणे किंवा पॉझिटिव्ह सूचनांचं किंवा यशाचं व्हिज्युअलायझेशन नेहमी करणे, हे उपाय तुम्ही या पद्धतीमध्ये करू शकता. याच्यानंतर आहे प्रोग्राम युअर माइंड किंवा त्याला माइंड प्रोग्रामिंग असं म्हणता येईल. माइंड प्रोग्रामिंग किंवा प्रोग्राम युअर माइंड काय करायचं आहे, तुम्ही मला जसं म्हटलं की हे मनातली गोष्ट आहे, मनाचा विषय आहे. हे काही शरीराच्या कुठल्याही पार्टमध्ये नाही कॉन्फिडन्स, तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स असतं. म्हणून मनाला पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करायचं आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग कसं करायचं आहे यासाठी मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला मी सांगितलेलं आहे. माइंड प्रोग्रामिंग माझा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये माइंड प्रोग्रामिंगचे वेगवेगळे मी टप्पे सांगितले आहेत, वेगळ्या पद्धती सांगितलेले आहेत. अंतर्मनामध्ये सकारात्मक विचार बिंबवायचे आहेत तुम्हाला. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचं नैसर्गिकरित्या मनोबल वाढेल आणि आत्मविश्वास पूर्ण प्रयत्न तुम्ही करत राहाल. मित्रो, या सगळ्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या की ज्या तुम्हाला करायच्या आहेत. त्यामध्ये कुठलं सांगितलं, ॲबिलिटीजवर विश्वास ठेवा, ॲबिलिटीज डेव्हलप करा, निगेटिव्ह लोकांच्या पासून तुम्ही दूर राहायचं आहे. ती बेडकाची गोष्ट माहिती आहे ना, त्या पद्धतीने तुम्हाला हे निगेटिव्ह बेडूक, तुम्हाला निगेटिव्ह लोक तुमच्यामध्ये अपयश आणण्याचं कारण बनतं. ती गोष्ट मोठी आहे, ती आता सांगत नाही, आपल्याला छोटा व्हिडिओ बनवायचा आहे. त्यानंतर सेल्फ टॉक पॉझिटिव्ह सगळं करायचं आहे. स्वयंसूचनांचा वापर करा किंवा व्हिज्युअलायझेशनचा वापर करा, इतर वेगळ्या पद्धती आहेत त्यांचा वापर करा. यानंतर आहे माइंड प्रोग्रामिंग, स्वतःचं करायचं आहे. डेव्हलप युअर माइंडसेट, हा याच्यामध्ये आहे. हे 5. याशिवाय मी माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा इतर काही उपाय दिलेले आहेत. यापूर्वी सुद्धा अनेक उपाय सांगितलेले आहेत. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी छोटा व्हिडिओ करायचा आहे, पण मला हे 5 जास्त महत्त्वाचे वाटतात. मित्रांनो, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्हाला आणि कुठले उपाय सुचत असतील तर तुम्ही निश्चित मला कमेंट करा. तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तुमचे मेसेजेस व्हॉट्सअप करा. माझा नंबर आहे 86 0054 0055. या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करा. माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील मित्रांनो तर लाईक करत चला. तुमच्या मित्रांना ज्यांना अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना तुम्ही हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्यू मित्रांनो.